श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं म्हणजे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ. स्वामींची कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, आपण मार्गशीर्षचे गुरुवार तर केले आणि त्याचं उद्यापन देखील काही जणांनी आता या गुरुवारी केलं, पण काहींचं उद्यापन हे बाकी आहे. काही जण हे पुढच्या गुरुवारी करणार आहेत, काही जण त्याच्या पुढच्या गुरुवारी करणार आहे. पण ते उद्यापन झाल्यानंतर त्या पूजेचं काय करावं, त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी ती पूजा ही कशी उचलावी, काय उचलावी, कळस कसा हलवावा, त्याचप्रमाणे कळस हलवताना किंवा पूजा उचलताना आपल्याला काय मंत्र म्हणायचा आहे, हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या मनामध्ये कुठलाही डाऊट राहणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण माहिती ही पूर्णपणे मिळेल. हे बघा, आपली गुरुवारची आपण पूजा मांडणी केल्यानंतर आपल्याला ती पूजा मांडणी ही लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी सकाळी उचलायची आहे. नाही तर बरेच जण कसे करतात की 4-4 दिवस तशीच पूजा मांडणी ठेवतात आणि जेव्हा वेळ मिळेल, सवड मिळेल तेव्हा उचलू असं करतात. तर असं चुकूनही करायचं नाही. हे बघा, आपण ती पूजा ही अगदी भक्तिभावाने करतो, तर त्याची पूजा मांडणी उचलणं ते तसंच आपल्याला आहे ना, जाळं खात पडू द्यायचं नाही. तर त्याची पूजा मांडणी उचलून आपल्याला तिथे साफसफाई वगैरे ही दुसऱ्या दिवशी लगेचच करून घ्यायची आहे. तर ती पूजा मांडणी कशी उचलायची, तर हे बघायला सर्वात प्रथम हे आपल्या हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावरती आपल्याला हळदी कुंकू आपल्याला त्या तांदळावर वाहायचं आहे आणि आपल्याला हा मी जो आता मंत्र तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे की यातून देवगणाः सर्व पूजामदाय पार्थिव इष्टकाम सिद्धार्थ पुनरागमनाय च. असा हा मंत्र मी तुम्हाला इथे स्क्रीनवर देखील लिहून दिलेला आहे. तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुम्ही एखाद्या डायरीवर वगैरे कुठे लिहून ठेवा आणि हा मंत्र आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्या हातावर तांदूळ त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि हा मंत्र म्हणून आपल्याला ते माता लक्ष्मीला हे समर्पित करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला कलश हा हलवायचा आहे. तर कलश हलवण्याची सुद्धा एक पद्धत आहे. तर ती कशी, तर हे बघा, तुम्हाला कलश हा उत्तर बाजूला आपल्याला हलवायचा आहे. उत्तर दिशेला आपल्याला हलवायचा आहे कलश. तो चुकूनही आपल्याला दक्षिण दिशेला हलवायचा नाही. हे बघा, उत्तर दिशेलाच का, तर आपली उत्तर ही दिशा कुबेराची आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर आपली उत्तरोत्तर प्रगती होत जावी, आपली वर्षभर ही उत्तरोत्तर प्रगती होत जावी म्हणून आपल्याला तो कलश हा उत्तर दिशेला हलवायचा असतो. तो दक्षिण दिशेला हा चुकूनही हलवू नका, कारण दक्षिण दिशा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की यमाची आहे, जिथे सगळी संकट दुःख व दारिद्र्य असतं. म्हणून आपल्याला हा कलश हा उत्तर दिशेलाच आपल्याला हलवायचा आहे, दक्षिण दिशेला हलवायचा नाही. हे बघा, आपल्याला पण अगोदर आपल्याला तांदूळ आपल्याला वाहण्याच्या अगोदर आपल्याला माता लक्ष्मीला ही आपलं काही चुकलं वगैरे असेल, आपण 4ही गुरुवार केले पण त्या 4ही गुरुवारमध्ये आपण सेवा करताना वगैरे चुकलो मुकलो असेल तर आम्हाला माफ कर आणि आमच्याकडून पुन्हा हे व्रत करून घे पुढच्या वर्षी, अशी आपल्याला माता लक्ष्मीला ही प्रार्थना म्हणायची आहे. त्यानंतर आपल्याला हे तांदूळ हातावर ठेवून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा कलश या प्रकारे हलवायचा आहे. हे झालं की त्यानंतर मग आपल्याला पूजा मांडणी ही पूर्णपणे लगेचच उचलून घ्यायची आहे. तर पूजा मांडणीचा जो काही कलश आहे त्याचं पाणी आपल्याला सर्व आपल्या घरामध्ये संपूर्णपणे सगळीकडे शिंपडून द्यायचं आहे आणि बाकीचं उरलेलं पाणी तुम्ही तुळस सोडून दुसऱ्या कुठल्याही झाडाला टाकू शकता. फक्त त्याच्यावर आपला पाय पडणार नाही. आपण ज्या मातीवर टाकतो आहे त्या मातीवर आपले पाय पडणार नाही ना, याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. त्यामुळे अशा झाडाला टाकायचं आहे, फक्त तुळशीला टाकायचं नाही. तुळशीला का टाकू नये हे मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं. पण त्यानंतर आपल्याला ते पाणी 4ही बाजूनी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे, संपूर्ण घरामध्ये, आणि उरलेलं पाणी आपल्याला झाडांना टाकायचं आहे. त्यानंतर लगेचच आपलं जे काही तुम्ही पत्री ठेवली असेल किंवा काही जण विड्याचे पानं ठेवतात, आंब्याचे पानं ठेवतात, तर ते फुलं तिथले वगैरे सर्व काही आपल्याला
निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. त्याची जी सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं आहे ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये, तुमच्या खिशात, तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता, कारण त्याच्यामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा वास राहतो. कारण त्याचे आपण कलशामध्ये स्थापित केली होती आणि तो कलश आपला हा माता लक्ष्मी स्वरूप होता. त्यामुळे तुम्ही तुमच्या पर्समध्ये, तिजोरीत वगैरे ठेवू शकता. किंवा तुम्हाला जर पुन्हा कधी कलश मांडायचा असेल तर त्यासाठी देखील तुम्ही माता लक्ष्मीचा त्याचा वापर करू शकता, त्यामध्ये काही हरकत नाही. त्याचप्रमाणे त्याचं जे काही नारळ आहे ते नारळ हे आपण आपल्याला हे तुम्ही वाहून देखील देऊ शकता, तुम्हाला जर वाहण्याची इच्छा असेल तर. पण जर वाहण्याची इच्छा नाही, कारण आपण त्याची पूजा केलेली आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स आहे आणि ते कसं वाहून द्यायचं असं बऱ्याच जणांना प्रश्न असतो. तर तुम्हाला जर ती वाहून देण्याची इच्छा नसेल तर तुम्ही ते घरात फोडून त्याचा प्रसाद देखील बनवू शकता. पण त्या नारळाचं हे काहीतरी तुम्हाला गोडच पदार्थ करायचा आहे. नाहीतर तुम्ही भाजीला मसाला वगैरे करताना वापरणं किंवा भाज्यामध्ये तिखट म्हणून वापरणं असं मुळात करायचं नाही, असं मुळीच नाही करायचं. कारण तो आपला एक प्रसाद आहे आणि त्याचा आपल्याला गोडच काहीतरी पदार्थ करायचा आहे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, ही दक्षता घ्या. ते आपल्याला चुकूनही आपल्याला त्याचा तिखट कुठलाही पदार्थ करायचा नाही. तुम्ही भले कुठला पण गोड पदार्थ करा, खीर करा, शिऱ्यात टाका किंवा लाडू करा, त्याची बर्फी करा, तो तुमची मर्जी, तुमची इच्छा. पण त्याचा आपल्याला गोडच काहीतरी पदार्थ होईल आपल्या घरामध्ये, याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. नाहीतर आपल्याला तो सरळ वाहून द्यायचा आहे वाहत्या पाण्यामध्ये. त्यानंतर तिथे जे पूजेमधले जे काही कलशाच्या खाली वगैरे जे काही तांदूळ असतात त्याचा आपल्याला आपण भात देखील करून खाऊ शकतो आपल्या घरामध्ये. त्याचप्रमाणे जर ते तांदूळ खराब झाले असतील, जर खाण्याच्या याचे नसतील तर तुम्ही पक्ष्यांना देखील टाकू शकता, त्यामध्ये काही हरकत नाही. त्यानंतर पोथी वगैरे आपल्याला आपल्या जागेवर ठेवायची आहे. लक्ष्मी मातेचा फोटो, गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला आपल्या देवाऱ्यामध्ये जिथे कुठे त्यांची जागा होती तिथे आपल्याला ते ठेवून द्यायचे आहेत आणि संपूर्ण पूजा मांडणी अशी या प्रकारे आपल्याला उचलायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिराचं रोजचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर रोज संध्याकाळी 9:30 वाजता प्रातःकाळची महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज दर्शन, महापूजा दर्शन हे मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता पोस्ट करत असते. तुम्हाला जर ते बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असाचा तो संदेश असतो. तुम्हाला जर तो बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. मी हे दोनही व्हिडिओ अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते. जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी आणि माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ.